माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे यांचा वाढदिवस नाशिकमधील सिडको परिसरातील भोळे मंगल कार्यालयात गुरुवारी साजरा करण्यात आला। ओम बजरंग सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पोलीस बॉईज मित्र मंडळ, पोलीस हेडक्वार्टर, CBS यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते तुषार सीताराम सोळुंके, सीमा तुषार सोळुंके यांनी डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनी ढोल वाजवत डॉक्टर अपूर्व हिरे यांचं स्वागत केलं। यानंतर त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अपूर्व हिरे हे उमेदवारी करणार असून त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल। ते नक्कीच आमदार म्हणून निवडून येणार असल्याचा विश्वास तुषार सोळुंके यांनी व्यक्त केला। आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ माननीय आमदार श्री अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ वर्ग, युवा वर्ग, महिला वर्ग अति उत्साहाने सामील झालेले आणि आमच्या या नाशिक पश्चिम विधानसभेसाठी आम्हाला शिक्षित आणि असा उमेदवार अपूर्वच्या स्वरूपात मिळणार आहे। तरी मागील 10 वर्षात जे आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचे आमच्या समस्यांचे कोणत्याही प्रकारचं निरसन केलेलं नाही आणि एवढी मोठी MIDC नाशिक शहरात सातपूर अंबड औद्योगिक वसाहत आमच्या मतदारसंघाला मिळालेले एक पण उद्योगधंदा युवा वर्गांसाठी कोणासाठी काहीच त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला नाही। तरी आम्हाला आमच्या उमेदवारावर, आमच्या भाऊंवर इतका विश्वास आहे की येणाऱ्या भविष्यात ते आमदार तर होणार आहे हे निश्चितच आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण जीव के प्राण अर्पण करणार आहेत आणि ते आम्हाला सर्वांना, महिला वर्ग असो, युवा वर्ग असो, सर्वांना उद्योगधंद्याच्या बाबतीत वेगवेगळे प्रकल्प MIDC आणतील याची आशा बाळगतो। तर अभिष्टचिंतन सोहळ्याच्या नियोजनाबद्दल डॉक्टर अपूर्व हिरे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले। आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी येऊन जो उत्साह या ठिकाणी दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून सगळ्या कार्यकर्त्यांचा जो आग्रह आहे, महाविकास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं मी उमेदवारी करावी आणि या संपूर्ण सिडकोचा जो विकास या ठिकाणी प्रलंबित आहे, अनेक उद्योगधंदे असतील किंवा कारखानदारी असेल ही या ठिकाणी आली पाहिजे, IT पार्क्स आले पाहिजे, या उद्देशानं काम उभं करावं, या उद्देशानं निश्चितरित्या मी कटिबद्ध आहे। मागच्याही विधानसभेला आम्ही हेच मुद्दे घेऊन जनतेपर्यंत गेलो होतो आणि याही वेळेला तेच मुद्दे घेऊन जाऊ याची आपल्याला खात्री देतो। पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद।